नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे तापमानाबाबत. घराबाहेर पडताना काळजी घ्या, कारण राज्यात पुढचे 2 दिवस हे तापमानात तीव्र वाढ होणारे असणार आहे. राज्यात 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील उष्णतेचा प्रभाव जास्त राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुख्य म्हणजे उन्हाचा तडाखा एवढा जबरदस्त आहे की थंड हवेची ठिकाणं देखील तापली आहेत. माथेरान, महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणे देखील उन्हानं तापली आहेत. माथेरानचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर महाबळेश्वरमध्ये देखील तापमान 31 अंशांवर गेलंय. राज्यात सर्वाधिक तापमान हे नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलंय. नंदुरबारमध्ये 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात मोठी वाढ झाल्यानं आता अंगाची लाहीलाही होते. एक नजर टाकूया आपण राज्यातल्या तापमानावर. बघा, नंदुरबारमध्ये सर्वाधिक 42.3, रायगडमध्ये 39.9, लोणावळ्यामध्ये 39.8 आणि अकोल्यामध्ये म्हणजे विदर्भात 39.5. बघा, राज्यात उष्णतेची लाट आहे. तिकडे सोलापूरमध्ये 39.4, पुण्यात 38.7, रत्नागिरीत 38.2 आणि मुंबईत 37.7. म्हणजे कोकणापासून ते विदर्भापर्यंत सगळीकडे उष्णतेची लाट आहे. संभाजीनगरमध्ये 37.2, चंद्रपूरमध्ये 37.2, माथेरानमध्ये थंड हवेचं ठिकाण असूनही 36 डिग्री तापमान आहे. तर तिकडे महाबळेश्वरमध्ये देखील 31 अंश तापमानाची नोंद झालेली आहे. फेब्रुवारीतच उन्हाचा तडाख्यानं आता घामाच्या धारा निघतायत, त्यामुळे मे महिना तर आणखी तापदायक ठरणार आहे. आता आपण राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. मुंबई पुणे बायपासवर कारनं दुचाकीला धडक दिली. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झालाय. डॅशकॅम फुटेजमध्ये अपघाताची घटना कैद झाली. जळगावात महादेव मंदिरात चोरी झालेली आहे. महादेवाच्या पिंडीवरील नाग नाशिकच्या आडगाव शिवारात असलेल्या टाकेकर शिक्षा संकुलात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कारण कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क आळ्या आढळल्यात. मेस चालकांवर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कारवाई झाली नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. राज्यात पुढचे 2 दिवस तापमानात तीव्र वाढ होणार आहे. 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा चढाच आहे. थंडी गायब होऊन जिल्ह्यात उन्हाचे चटके बसत आहेत. तापमानानं 37 अंश सेल्सिअसचा पारा गाठला आहे. नागरिक सूर्याच्या प्रकोपानं हैराण झालेत. उन्हाळ्याची चाहूल लागता छत्रपती संभाजीनगरात पाण्याची टंचाई निर्माण झाली. अनेक वसाहतींमध्ये टँकरच्या फेऱ्या 330 पर्यंत पोहोचल्यात. खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या देखील 900 पेक्षा जास्त होते. टँकरच्या पाण्यासाठी पालिकेचा लाखोंचा खर्च होतोय. विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाचा संप्रदायातील लोकांनी जाहीर निषेध केला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा दिली. तसंच त्यांच्या फोटोला जोड्याने मारहाण केली. मालवणमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. त्याच्या निषेधार्थ मालवणमध्ये सर्वपक्षीय रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी मालवण पोलिसांना एक निवेदन देखील देण्यात आलं.
वाशिम नगरपालिकेने थकीत कराची वसुली करण्यासाठी सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरले. त्यामुळे वसुली मोहीम राबवत 31 मार्चपर्यंत नगरपालिकेनं 15 कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. हिंगोली जिल्ह्यात विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार तरुणाच्या जीवावर बेतलाय. विद्युत खांबावर काम करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी तरुणाला वीज पुरवठा सुरू असतानाच खांबावर काम करण्यासाठी चढण्यास सांगितलं आणि खांबावर काम करत असतानाच त्या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसल्यानं त्याचा मृत्यू झाला. बुलढाण्यातल्या खडकपूर्णा नदीपात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेलं रांजण खळगे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. भल्या मोठ्या खडकाला अर्धगोलाकार आकार हा नैसर्गिकरित्या तयार होतोय. त्यामुळे खडकपूर्णा नदीमध्ये एक वेगळं रूप पाहायला मिळते. धुळ्यातील बोरी परिसरात साळींदरचा वावर असल्याचं आढळून आलेलं आहे. पाळीव कुत्र्याने या साळींदरवर हल्ला केला. त्यानंतर या कुत्र्याला साळींदरच्या अंगावरील काटे शरीरात घुसले. आता वनविभाग या प्रकाराची माहिती घेते. साळींदराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस नागरिकांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील धरण देखील तहान भागवण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडा दोन्ही धरणांमध्ये गाळ साचलाय. पाण्याची साठवणूक क्षमता देखील कमी झाली आहे. आता स्कूल बस संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी आता नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी आता निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे. त्यांना पुढील 1 महिन्यामध्ये आता या संदर्भातला अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शालेय शुल्क आणि स्कूल बस शुल्क एकाच वेळी पालकांकडून आकारलं जात आहे. त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. बघा, येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी आता नवीन नियमावली लागू होणार आहे. एक सदस्य समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ही समिती आता 1 महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल. स्कूल बसच्या माध्यमातून संस्था चालकांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे असा आरोप आहे. 10 महिने शाळा आणि 12 महिन्यांचं आवाजवी शुल्क आकारलं जातं, यावर पालकांचा आक्षेप आहे. स्कूल बसमध्ये पॅनिक बटन, GPS आणि CCTV आवश्यक आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी गोंधळ घातला. 1.5 तासाहून अधिक काळ रेल्वे थांबून ठेवल्यानं प्रवासी संतप्त झाले होते. स्टेशन मॅनेजरच्या ऑफिसमध्ये त्यांनी गोंधळ घातला. लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस AC सुपरफास्ट एक्सप्रेस 1.5 तास इगतपुरी स्थानकात उभी करण्यात आली आणि ही रेल्वे उभी का केली याचं कारण देखील स्टेशन मॅनेजरकडून देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. सांगलीच्या आळसनमध्ये कुंभार कुटुंबानं आपल्या मुलाच्या लग्नात सुनेचं स्वागत करण्यासाठी चक्क सासऱ्यानं आपली बैलगाडी नवीन वधूच्या स्वागतासाठी आणली होती. तिला बैलगाडीतून बसून पारंपरिक वाद्य वाजवत लग्न मंडपापर्यंत आणले. नागपूरमध्ये मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी पकडले. या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2 तोंड असलेल्या मांडूळ सापाची मुक्तता केलेली आहे. या सापाची वाशिममध्ये तस्करी होणार होती. त्यासाठी 20 लाख रुपयाचा सौदा देखील झाला होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली. ठाण्यातील 3 पेट्रोल पंपाजवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पेट्रोल पंपाजवळ कारला अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अकोल्यातल्या खिरकुण गावातल्या एका शेतकऱ्याच्या घराला आग लागली होती. या आगीत शेतकऱ्याचा कापूस आणि तूर जळून खाक झालंय. मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याचं 2 एकर शेतातून हाती आलेला 5 क्विंटल कापूस आणि 7 क्विंटल तूर पूर्णतः आगीत भस्म झाली.
कराड तालुक्यात गोठेवाडीत एका घराला भीषण आग लागली होती. रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालंय. स्थानिक नागरिकांनी आग विझवली. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद यांचं कार अपघातात निधन झाले. संतोष बळीद हे नाशिक येथे विवाह समारंभ आटपून लासलगाव मार्गे मनमाडला जात असताना वाहेगाव साळ शिवारात त्यांच्या कारला अपघात झाला आणि या दुर्घटनेत त्यांचं निधन झालं. तुळजापुरात एकाच रात्री चोरट्यांनी 4 घरफोड्या केल्या. तुळजानगरातील 2 घरालगतच्या शिंदे प्लॉटिंगमधील 2 घरं अशी एकूण 4 घरं फोडण्यात आली. या वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. नांदेडच्या कोटा परिसरात कुंभमेळ्यात गेलेल्या व्यापाराचं चोरट्यांनी घर फोडलंय. 70 तोळ सोनं आणि 1,80,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चाकणच्या फुलसुंदर वस्तीवर घरात दरोडा टाकत दरोडेखोरांनी घरातील लोकांवर हत्यारांनी वार केलेत. हत्यारबंद दरोडेखोरांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अशोक वाडेकर आणि उज्ज्वला वाडेकर हे गंभीररित्या जखमी झालेत. मुंबईत विक्रोळी टागोरनगरमध्ये 4 अनोळखी महिलांनी एका लहान मुलाला उचलण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी स्थानिकांनी यातील 2 महिलांना पकडलं आणि 2 महिला फरार झाल्यात. स्थानिकांनी या पकडलेल्या महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जालन्यातील एका चित्रपटगृहामध्ये दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. दारू पिऊन मोफत चित्रपट पाहण्यास आलेल्या तरुणांना थिएटर चालकांनी विरोध केला होता. त्यामुळे आरोपींनी चित्रपटगृहाच्या काचा फोडल्या. या प्रकरणी 6 ते 7 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जळगावच्या MIDCतील सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीमध्ये 3 चोरट्यांनी चोरी केलेली आहे. या कार्यालयात ठेवलेल्या 3 लाखांची रोकड लंपास केली. त्या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हिंगोलीच्या धानोरा गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून हाणामारी झालेली आहे. मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं 2 तरुणांवर हल्ला केला. या टोळक्यानं काही दुचाकी वाहनांची देखील तोडफोड केली. पुढची बातमी आता जळगाव शहरातून आहे. 10वीच्या मराठीचा पेपरचा पहिलाच पेपर फुटला होता. या प्रकरणी आता शनीपेठ पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. कॉपी पुरवणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांसह पोलिसांनी झेरॉक्स दुकानावर आणि संगणकावर मायक्रो कॉपी देणाऱ्याला एकाला ताब्यात घेतलेला आहे. आणखी 2घांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी मराठीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉप्यांचा सुळसुळाट जळगाव शहरामध्ये दिसून आला होता. शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील काऊ कोल्हे विद्यालय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी 10वीचं सेंटर आहे. त्या ठिकाणी बंदोबस्तावरील अंमलदार यांना 3 मुलं कंपाऊंड ओलांडून आतमध्ये आले होते. ते 3 मुलांना पकडले असता त्यांच्याकडे मध्ये कॉप्या पुरवण्यासाठी काही चीट मिळून आल्या. 7 जणांवर शनीपेठ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षांमध्ये जो गैरप्रकार होतो त्यांचा प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने अधिनियम 1982 कलम 7 आणि 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वैनगंगा मित्रमंडळाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत व्यक्तीला अगदी मुस्ताफीनं पाण्याबाहेर काढलं. या व्यक्तीची विचारपूस केली असता घरगुती वादातून तो आत्महत्या करण्यासाठी आला असल्याची माहिती समोर आली. अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कार डिवायडरला धडकल्यामुळे सीएनजीनं पेट घेतला आणि 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये जामखेड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. एका वृद्धेची हत्या करून तिचे दागिने लुटण्याचा प्रकार कोल्हापूरमधील गडहिंग्लजमध्ये घडलेला आहे. आधी वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा घातला, नंतर तिची हत्या केली आणि 11 तोळ सोन्याचे दागिने लुटले. पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह सोलापुरे वसाहतीजवळील एका विहिरीत ढकलून दिला.
नीलम गोरेंवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरलेली, लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं अशा तिखट शब्दात त्यांनी समाचार घेतलाय. तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवाल देखील राऊतांनी गोरेंना केला. सुषमा अंधारे या नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. नीलम गोरेंनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन केल्याच्या हेतूनं बेताल वक्तव्य केल्याचा आरोप अंधारेने केला. तसंच नाक घासून माफी मागितली तरी देखील आपला लढा सुरूच राहणार असल्याचं अंधारेंनी म्हटलं. आमदार अंबादास दानवेने देखील नीलम गोरेंवर टीका केलेली आहे. बाप बदलला असेल बदला, आईवर का दगड फेकताय असा प्रश्न दानवेने उपस्थित केलाय. नीलम गोरेंनी बाळासाहेबांशी तरी इमान राखायला हवं होतं असं देखील दानवेंनी म्हटलं. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोरेंसंदर्भात वक्तव्य केलेलं आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी माझ्याकडून पैसे घेतले पण मला उमेदवारी दिली नाही असा गंभीर आरोप विनायक पांडे यांनी केलेला आहे.